येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट. बोल खंडेराव महाराज की जय. बोल खंडेराव महाराज की जय. नमस्कार. लवकरच मल्हारी षडरात्र उत्सव सुरू होणार आहे. म्हणजेच काय तर चंपाषष्ठीच्या आधी जेव्हा मार्गशीर्ष महिना सुरू होतो त्याचा पहिला दिवस ते मार्गशीर्षच्या 6व्या दिवशी, ज्याला आपण चंपाषष्ठी म्हणतो. आता 6 दिवसांच्या कालावधीमध्ये ना मल्हारी षडरात्र उत्सव साजरी करायचा असतो. याच मल्हारी षडरात्र उत्सवाच्या निमित्ताने श्री मल्हारी सप्तशती ग्रंथाचं पारायण कसं करावं त्या संदर्भातील माहिती आज आपण बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार. श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. तर बघा, मल्हारी षडरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे 21 नोव्हेंबर 2025 वार शुक्रवार ते 26 नोव्हेंबर वार बुधवार या दिवशी चंपाषष्ठी आलेली आहे. तर या 6 दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्याला आपल्या जे काही संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत किंबहुना आपले सुद्धा आराध्य दैवत श्री खंडोबा महाराज यांची पूजा करायची आहे, सेवा करायची आहे. ते कसे आहे ते आपण बघूया. बघा, मनी आणि मल्ल या 2 राक्षसांना ब्रह्मदेवाने वरदान दिलं होतं की कोणीही त्यांचा पराभव करू शकत नाही. आणि हे 2 राक्षस प्रचंड पराक्रमी होते. सज्जन लोकांना ते त्रास देऊ लागले. त्यांच्या त्रासातून सज्जन लोकांची मुक्ती व्हावी म्हणून भगवान शंकरांनी खंडोबाचे रूप धारण केले आणि युद्ध सुरू झाले. हे युद्ध मणिचल पर्वतावर सुरू झाले. याच्यामध्ये मणी हा शरण आला आणि मल्ल हा ठार झाला. म्हणून भगवान शंकराने खंडोबाचे रूप धारण करून प्रजेला सुखरूप केलं होतं. प्रजेला त्यांच्यातून मुक्ती मिळवली होती. तर आता भगवान शंकरांचे रूप असलेले श्री खंडोबा महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे, कर्नाटकचे आराध्य दैवत आहेत. आपण षडरात्र उत्सव आपल्याला साजरी करायची असते. बऱ्याच वेळा असं होतं ना की फक्त आणि फक्त आपण आपल्या कुळदेवीची सेवा करत असतो, पण आपण आपल्या वडिलांची सेवा करतो का? म्हणजेच काय, आईची सेवा करतो, बापाची सेवा करतो का? आपल्याकडून घडते का? फक्त जेव्हा शारदीय नवरात्र उत्सव येतो किंवा चैत्र नवरात्र उत्सव येतो तेव्हा आपण भरभरून आपल्या कुळदेवीची, आई भवानीची सेवा करत असतो. त्याच पद्धतीने आपल्याला 6 दिवसांच्या कालावधीमध्ये भगवान शंकरांचे रूप असलेल्या खंडोबा महाराजांची सेवा करायची आहे. आपल्याला श्री मल्हारी सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं आहे. अतिशय सुंदर दिव्य अनुभव देणारं मल्हारी सप्तशती आहे. बघा, जेव्हा सांसारिक अडचण येतात तेव्हा कुठेतरी कुळदेव आपल्याकडनं, बघा आपल्याला कुळदेवाची सेवा होत नाही, आपल्याकडनं चुकतं. म्हणजे बघा, जे वर्षा 1.5 वर्षाला, अगदी 2 वर्षाला जेजुरीला जातात, देवाची तळी भरतात, फक्त चंपाषष्ठी आलं की तोच दिवस असतो. आपण देवाची तळी भरतो, नंतर आपण काही तळी वगैरे भरत नाही. असं बऱ्याच वेळा घडतं. बऱ्याच ठिकाणी असं होतं की फक्त देवीला जातो, आपण मूळपीठावर जातो, पण खंडेराव महाराजांना जेजुरीला, आता बघा बऱ्याच ठिकाणी असं आहे की ज्यांचे जवळपासचे जे गाव आहेत तिथले जे खंडेराव महाराज आहेत ते त्यांचा देव आहे, अर्थात ते खंडेराव महाराजच आहेत. पण कुठल्या तरी गावात जे काही मंदिर आहे, जरी तुमचं जेजुरीचे खंडोबा नसेल, तुमच्या जवळपासचे गावचे असेल, तरीसुद्धा तुम्हाला ही सेवा करायची आहे. खरं तर जसं देवीची घटस्थापना केली जाते त्याच पद्धतीने खंडेराव महाराजांची सुद्धा घटस्थापना केली जाते. आता हे प्रत्येक घरात, प्रत्येक गावात आहे असं पण नाही, पण आपण सेवा तर करू शकतो ना. ज्या पद्धतीने आई भवानीच्या आपल्याला एवढी सुंदर अशा सेवा आपल्याकडनं घडल्या आहेत, त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या वडिलांची पण सेवा करायची आहे. खरं तर आपण जेव्हा पितरांची सेवा करत असतो तर पितरांच्या सेवेमध्ये जेव्हा सासू सासरे दोन्ही वारले असतात किंवा दोन्ही नाही आहेत, मग अशा वेळेस काय करतो आपण, सासऱ्यांच्या तिथीला आपल्या आईला जेवण घालतो, कारण आईला मान लागत नाही, वडिलांना मान लागतो. हेच त्याच पद्धतीनं की खंडेराव महाराजांची सेवा तुमच्याकडनं घडते का? आणि जर समजा तुम्ही नवीन आहात, जर तुमच्याकडे कोणी केलं नाही तर मल्हार सप्तशती ग्रंथाचं पारायण करू शकता. आणि मल्हारी सप्तशती ग्रंथाचं पारायण करून काहीच वाईट होणार नाही आहे. जर तुमच्या अडचणी असेल, सांसारिक अडचणी आहे किंवा मूलबाळ होत नाही आहे, तर अशा वेळेस जर तुम्ही हे पारायण केलं, मूलबाळ नाही आहे, लग्न जमत नाही आहे, मुलीच्या लग्नासाठी अडचणी निर्माण होत असेल, तर तुमच्याकडून खंडेराव महाराजांची व्यवस्थित सेवा होते का? तळी भंडारा होतो का? दरवर्षी मूळ पीठावर जाऊन त्यांचा मानसन्मान होतो का? तुमच्याही घरात सेवा होते का? ज्या पद्धतीने आईची सेवा, आपल्या कुळदेवीची सेवा ही घरातल्या कुलस्त्रीनेच करायची असते, त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या कुळदेवाची सेवा ही घरातल्या व्यक्तीने केली पाहिजे, घरातल्या माणसांनी केली पाहिजे. घरातला जो कुळपुरुष आहे, जो मूळ माणूस आहे, जो मोठा आहे, घरातला कर्ता आहे, त्यांनीही केले पाहिजे. 90% घरात करत नाही. मग तुम्ही म्हणाल की ताई आमच्या घरात आमचे माणसं सेवा करणार नाहीत, आम्ही करू शकतो का? हो, ज्या पद्धतीने स्त्रियांना मंगळवार धरायला सांगतात त्याच पद्धतीने पुरुषांना रविवारचा उपवास केला जातो, कारण रविवार हा खंडेराव महाराजांचा वार आहे आणि त्यांचा उपवास केला जातो.
आणि मल्हारी सप्तशती ग्रंथाचं पारायण हे घरातल्या पुरुषांनीच केलं पाहिजे. पण ते ताई करणार नाहीत, मग ते नसेल करणार तर आपल्यालाच करावं लागतं. मग आता आपण बघूया की पारायण कसं करावं. अगदी स्त्रिया करू शकतात, कुठली पण स्त्री देवाची सेवा करू शकते. मग तुम्ही म्हणाल की ताई मी विधवा आहे, मी प्रेग्नेंट आहे, बिनधास्त करू शकता, असं काहीच मनात आणायचं नाही. मग बघा, माझा मुलगा करू शकतो, हो ते पण नक्कीच करू शकतात. माझे पती करू शकतात का? हो, त्यांची इच्छा असेल तर ते पण करू शकतात. आणि कोणी नसेल करणार तर मग आपणच करायला लागेल, आपल्याला सेवा करायची आहे. तर आता सेवा कशी करायची ते तुम्हाला सांगते. पहिला दिवस म्हणजेच 21 तारखेला मला मल्हारी सप्तशती ग्रंथ पारायणाला सुरुवात करायची आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला ग्रंथ असणं महत्त्वाचं आहे. जवळच्या तुम्हाला केंद्रात मिळून जाईल किंवा धार्मिक पुस्तकं मिळतात तिथे तुम्हाला मिळून जाईल. दिंडोरी प्रणित आपल्याला मल्हारी सप्तशती ग्रंथ घ्यायचा आहे. इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल बघा, जवळच्या केंद्रात तुम्हाला हा ग्रंथ मिळून जाईल. हा ग्रंथ तुमच्या देवघरात असायलाच पाहिजे, कारण ज्याप्रमाणे दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण करणं नित्यसेवेमध्ये बघा, नित्यसेवेमध्ये रोज 2-2 अध्याय, त्याच पद्धतीने याचं सुद्धा रोज 3-3 अध्याय तुम्हाला पठण करायचे असतात. नाहीतर रविवारी संपूर्ण पारायण करायचं असतं. ते नसेल शक्य तर या 6 दिवसांच्या कालावधीमध्ये तरी 6 पारायण करा. मग ताई आमच्याकडे आता लग्नाच्या खूप तिथी आहेत, मग आम्हाला लग्नाला जायचं आहे, मग तुम्ही 1 पारायण करा, 3 करा, तुम्ही 5 करा, जसं तुम्हाला जमेल तसं पारायण करा. मग ताई आम्हाला 1 पारायण रोज 1 आणि 1 हे पारायण एका बैठकीतच करायचं असतं, ते आधी सांगते. मग बघा ताई, हे तुम्ही नित्यसेवेप्रमाणे म्हणजे नित्यसेवा ज्या पद्धतीने करून त्या पद्धतीने तुम्ही 3-3 अध्याय पण रोज पठण करू शकता. आता हे पारायण कसं करायचं तर बघा, सगळ्यात आधी तर स्वामीस्तवन पठण करायचं आहे. आता याच्यात सगळं दिलेलं आहे तरी पण मी सांगते. अर्थात 1 ते 14 अध्याय असणार. मग ताई हे पारायण कसं करायचं? सगळ्यात आधी रोज एकदा स्वामीस्तवन वाचायचं, एकदा मल्हारी कवच वाचायचं, एकदा मल्हारी हृदयस्तोत्र वाचायचं, एकदा मल्हारी अष्टकम वाचायचं, एकदा मल्हारी मार्तंड जप, हे तुम्हाला क्रमशः वाचायचं. सगळं त्या ग्रंथात दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये येतं ते 1 ते 14 अध्याय तुम्ही लगातार पठण करायचं. हे पठण करून झाल्यावर आपल्याला क्षमा प्रार्थना स्तोत्र म्हणायचं आहे. खंडेराव महाराजांची आरती करायची आहे, एवढंच करायचं आहे. वाचायला सोपा आहे, मराठी प्राकृत आहे, समजेल. मराठी भाषा आहे ती, म्हणजे वाचायला अवघड हा प्रकारच नाही. समजलं तुम्हाला? आता या ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला दररोज वाचायचं आहे. दररोज वाचायचं म्हणजे काय? आज जर मी 1 पारायण केलं तर उद्या माझं दुसरं पारायण असणार आहे. तेव्हासुद्धा मी स्वामीस्तवन, मल्हारी कवच, मल्हारी हृदयस्तोत्र, मल्हारी अष्टकम, मल्हारी मार्तंडाचा जप, हा जो मल्हारी मार्तंडाचा जप इतका प्रभावी आहे ना, त्या संदर्भात मी इन डिटेल सांगेलच. पण आता सांगते, हा जो जप आहे तो सुद्धा तुम्हाला करायचा आहे. आणि त्याच्यानंतर 1 ते 14 अध्याय आणि खूप सोपं आहे. अगदी 1.25 तासात तुम्हाला वाचणं होऊन जाईल. म्हणजे ज्यांना वाचणं सोपं आहे, ज्यांचं वाचणं एकदम फास्ट आहे, त्यांचं 1.25 ते 1.5 तासात या ग्रंथाचं पारायण होईल. मग तुम्ही म्हणाल की ताई आम्हाला घरात सेवा करणं शक्य होत नाही. मग तुम्ही जवळच्या केंद्रात असेल आणि जर केंद्रात जाऊन तुम्हाला सेवा करायची असेल तर सामूहिक तर सेवा करणं खूप चांगलं. प्रत्येक केंद्रामध्ये सामूहिक सेवा होणार आहे. घरात वाचायला काही अडचण असेल तर तुम्ही केंद्रात जाऊन नक्कीच ही सेवा करू शकता. आता बघा, या सेवेचे तुम्हाला सांगते कसं वाचायचं. ही सेवा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता, अगदी दुपारी 12 ते 12:30 मध्ये सुद्धा करू शकता, हरकत नाही. पण याचे जे काही नियम आहेत ते तुम्हाला पाळायचे आहेत. आता नियम काय बघा, वर्षभरात आपल्याकडनं सेवा नाही होत, मल्हारी सप्तशती ग्रंथाचं पारायण होत नाही. मग अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे? मग तुम्ही म्हणाल की ताई आमच्याकडनं पारायण होत नाही. मग तुम्ही या 6 दिवसांमध्ये ब्रह्मचर्य पालन करा. तुम्हाला माहिती आहे का, या 6 दिवसांमध्ये खंडोबाच्या ज्या काही सात्विक लहरी आहेत त्या खूप जास्त प्रमाणात जागृत झालेल्या असतात आणि त्या आपल्याकडे आकृष्ट व्हाव्या सेवा करून. असं काही घरात बसून होत नाही की ती सेवा करून त्यांच्या ज्या काही सात्विक लहरी आहेत त्या आपल्यापर्यंत आकृष्ट व्हाव्या म्हणून ब्रह्मचर्याचे पालन आवर्जून करावं. मांसाहार कडकडीत वर्ज करायचा आहे. मग ताई आमच्या घरात ऐकत नाहीत. मग मला सांगा, जर तुम्ही मल्हारी सप्तशती ग्रंथाचं पारायण, आता बघा, भले तुमच्या घरात घटस्थापना होणार नाही आहे पण बऱ्याच ठिकाणी घटस्थापना केली जाते. या 6 दिवसांमध्ये घरच्यांना सांगा की मांसाहार करू नका. भले तुम्ही 1 पारायण करणार असाल, 3 करणार असेल, विषम संख्येत पारायण करावं. 3 करणार असेल तरी घरात मांसाहार होणार नाही याची काळजी घ्यायची. त्याचबरोबर परान्नवर्ज. आता ताई या तिथीला घरचंच लग्न आहे, आम्हाला जावं लागेल. मग अशा वेळेस काय करायचं? आपली सगळी सेवा उरकून घ्या. आता मला माहिती आहे की आपल्याला गावाला जायचं या तारखेला, तर मी काय करेल, मला जेवढे पारायण मला करायचे आहेत तेवढे मी माझे 3 पारायण 5 पारायण असेल ते मी अगदी आत्ता या कालावधीत मग आधी केलं तर चालतं का?
तुमची इच्छा करू शकता. पण या 6 दिवसांच्या कालावधीमध्ये म्हणजे चंपाषष्ठीच्या कालावधीमध्ये जर तुमच्याकडनं घडलं आणि अगदी एक जरी पारायण घडलं तरी चालायला हरकत नाही. खंडेराव महाराजांची सेवा आपण करत आहोत. तुम्ही वर्षभर आपल्याकडनं होत नाही, पण या चंपाषष्ठीच्या निमित्ताने जर तुम्ही हे पारायण केलं ना, तर बघा तुमच्या सांसारिक अडचणी कितीतरी प्रमाणात कमी होते. जो प्रामाणिकपणे सेवा करत असतो, जो एकदम व्यवस्थित अशी सेवा करत असतो, त्याच्यावर खंडेराव महाराजांची कुळदेवाची कृपा असते. म्हणून तळी भंडार आपल्या मूळ पीठावर जाऊन देवाचा मानसन्मान करणं महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला सांगितलं ब्रह्मचार्याचं पालन करावं, परान्न म्हणजे दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही आहे. तुमची सेवा चालू असेल तर अर्थात तुम्हाला दुसऱ्यांच्या घरचं काहीच खायचं नाही आहे. त्याचबरोबर येतं मांसाहार वर्ज्य. एवढंच नियम आहेत जे तुम्हाला त्यांचं पालन करायचं, बाकी काही नाही. आता माझ्या पण घरात खंडेराव महाराजांचं जे काही षडरात्र उत्सव आहे, जो आपण घटस्थापना करतो, तर आमच्या घरात ती पद्धत नाही आहे. आणि माझी इच्छा जरी असेल तरी आपल्याला घरातल्या मोठ्यांचं ऐकावं लागतं. मग त्यामुळे मी करू शकत नाही. पण हो, मी सेवा करू शकते. सेवेला बंधन नाही. मी तुम्हाला पण सांगेल महिलांनो, जर काही सांसारिक अडचणी असेल आणि तुम्ही म्हणता ना की ताई सगळं चांगलं आहे, हो पण घरात वादविवाद होतात, मुलांचं जमत नाही, मुलीचं जमत नाही, संतान संबंधित काही अडचणी आहे, तर हे कुळदेवाचं आहे. जर तुम्हाला मला कुळदेवासंदर्भात काही अडचणी असेल, अडकलेले पैसे आहे, खूप अडचणी आहेत, असंख्य अडचणी आहेत. जर तुम्ही या सेवा केल्या कुळदेवी, बघा आपले कुळदेव आहेत ते चटकन पावणारे आहेत, आपले गुरुदेव आहेत आणि ज्यांना आपण गुरु मानले आहेत ते आहेत, आणि आपले कुळदेव आणि कुळदेवी जर तुम्ही त्यांचंच केलं तर तुमच्याकडनं तुमच्या वडिलांची सेवा घडली तर ते आपली इच्छा, आपल्या अडचणी का दूर नाही करणार. म्हणून या चंपाषष्ठीचं औचित्य साधून सगळ्यांना विनंती आहे की आपल्या घरात एकदा तरी नाही, या 6 दिवसांमध्ये जेवढं शक्य होईल तेवढं खंडेराव महाराजांची सेवा करावा. अगदी तुम्ही एक तरी पारायण करावं. 3-3 अध्याय तुम्ही रोज पठण करू शकता, नाहीतर एकाच बैठकीत करा. आधी सांगते, दुर्गा सप्तशती ग्रंथ ज्या पद्धतीने आहे त्याच पद्धतीने मल्हार सप्तशती ग्रंथाचं पारायण तुम्हाला एकाच बैठकीत करायचं आहे. ठीक आहे. जर काही अडचण असेल तर कमेंट करून विचारा, उत्तर सांगण्याचा प्रयत्न केला जाईल. तर झालेली स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.